गीता अध्याय 17 श्लोक 6 कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मायचैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. कर्षयन्तश क वर आघात घ्यायचा, पोटफोड्या श करून घ्या. तिथे पोटफोड्या श असायला पाहिजे. कर्षयन्तश विसर्गाचा श, शरीरस्थम र वर आघात, री दीर्घ आहे, अनुस्वाराचा म, भूतग्रामम चेतसः. भूत मधल्या त वर आघात घ्यायचा, भू दीर्घ म्हणायचा, म पुढे दुसरा म आहे तो पूर्ण उच्चार ऐकू येऊ दे. भूतग्रामम चेतसः. माय अनुस्वाराचा य, चैवान्तः शरीरस्थं, न ला त जोडलाय, त्या विसर्गाचा श असा उच्चार करायचा. माय चैवान्तः शरीरस्थं, री दीर्घ आहे, र वर आघात घ्यायचा, अनुस्वाराचा अर्धा न. माय चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. त्यानंतर जो न ला वी जोडलेला आहे त्या वी वर आघात घ्यायचा, वी बरोबर अर्धा द म्हणायचा, खाली ध आहे त्या ध ला या जोडलेला आहे. तान विद्यासुरनिश्चयान्, नी वर आघात घ्यायचा, शेवटचा न अर्धा आहे. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः 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 माय चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. 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 कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माय चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. संधी विग्रह. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्रामम् अचेतसः मां च एव अंतःशरीरस्थं तान् विद्धि आसुरनिश्चयान्. कर्षयन्तः म्हणजे कृश करणारे. कर्षयंत या शब्दाचा अर्थ आहे शास्त्रविरुद्ध उपवास इत्यादी घोर तपाने शरीर सुकवणे, अर्थात भगवंताचा अंश स्वरूप जो जीवात्मा त्याला क्लेश देणे, शरीरातील पंचमहाभूत आणि अंतर्यामी राहणाऱ्या परमात्म्याला कृश करणे, एवढा सगळा अर्थ कर्षयन्तः या एका शब्दामध्ये आलेला आहे. शरीरस्थम म्हणजे शरीरामध्ये राहणाऱ्या किंवा शरीर रूपाने स्थित असणाऱ्या, हा सामासिक शब्द आहे. शरीरे तिष्ठती इति शरीरस्थः, उपपद तत्पुरुष समास होतो. भूतग्रामम म्हणजे पंचमहाभूतांना, भूतांच्या ग्रामाला किंवा भूतांच्या समुदायाला, हाही सामासिक शब्द आहे. भूतानां ग्रामम म्हणजे भूतग्रामम, षष्ठी तत्पुरुष समास होतो. अचेतसः म्हणजे अज्ञानी किंवा ज्यांचं चित्त स्थिर नाही असे ते. अचेतसः हा सामासिक शब्द आहे.
अविद्यमानं चेतः यस्य सः नय बहुब्रूही समास होतो. माम म्हणजे मला, च म्हणजे आणि, एव म्हणजे च, अंतःशरीरस्थम म्हणजे शरीरात राहणाऱ्या किंवा शरीरामध्ये स्थित असणाऱ्या. अंतःशरीरस्थम हा सामासिक शब्द आहे. अंतः शरीरे तिष्ठति इति अंतःशरीरस्थम. उपपद तत्पुरुष समास होतो. तान म्हणजे ते, विद्धी म्हणजे तू जाण, आसुर निश्चयान म्हणजे आसुरी वृत्तीचे किंवा आसुरी स्वभावाचे. हा सामासिक शब्द आहे. आसुराः निश्चयाः येषान ते आसुर निश्चयाः. बहुब्रूही समास होतो. अन्वय शरीरस्थं भूतग्रामं च अंतःशरीरस्थं माम एव कर्षयन्तः तान अचेतसः आसुरनिश्चयान इति विद्धी. शरीरामध्ये स्थित असणाऱ्या भूतग्रामाला म्हणजेच शरीर, मन, इंद्रिय ह्या रूपात असलेल्या पंचमहाभूतांना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं आपल्या शरीरात राहतात. त्या पंचमहाभूतांना आणि अंतःकरणात स्थित असणाऱ्या मला म्हणजे परमेश्वराला कृश करणारे असतात. ते अज्ञानी पुरुष आसुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण. या श्लोकामध्ये भगवंतानी आसुरी तप कसं असतं आणि ते का करू नये याचं उत्तर दिलेलं आहे. आपण 5व्या श्लोकात बघितलं की शास्त्रविधीला धरून नसलेलं, दंभ अहंकार यांनी युक्त असलेलं, काम, राग आणि बल यांनी अन्वित होऊन केलेलं तप जे आहे ते आसुरी तप आहे असं आपण बघितलं. आता आसुरी तपामध्ये काय होतं ते भगवंत इथे सांगतात की कर्षयन्तः म्हणजे कृश करणारे किंवा क्षीण करणारे. जेव्हा तुम्ही अघोरी तप करता तेव्हा देहातली पंचमहाभूत सगळी असंतुलित होतात. वायूचा प्रकोप होतो, अग्नीचा प्रकोप होतो, पित्त वाढतं. अतिशय घोर तप केल्यावर, आपण उपास केल्यावर पित्त वाढणं ही सगळ्यांनी अनुभवलेली अवस्था आहे. आपल्याला झेपत नसेल तर उपास अजिबात करू नये. एखादं तप करत असताना ते आपल्याला झेपतंय का नाही, सहज होतंय का नाही हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. जर अशा तपाने आपल्या शरीराला खूप कष्ट पडत असतील, आपल्या देहातला जीवात्मा क्षीण होत असेल, म्हणजे काही करू नयेसं वाटत असेल, खूप झोप येत असेल, दैनंदिन आपली कामं आपण करू शकत नसेल, तर असं जे तप आहे ते शरीराला त्रास देऊन केलेलं तप आसुरी तप आहे असं भगवंत म्हणतात. तुम्ही जेव्हा देहाला त्रास देता तेव्हा देहातल्या परमात्म्याला, आत्मतत्वाच्या रूपाने परमात्मा आपल्या देहात राहत असतो आणि त्या देहातल्या परमात्म्याला सुद्धा आपण त्रास देत असतो. स्वतःच्या देहातल्या परमात्म्याला तर देतोच, पण असे जे अघोरी तप करणारे असतात किंवा झेपत नसतानाही केवळ अहंकाराने किंवा दाखवण्यापुरतं काहीतरी तप करणारे असतात, ते स्वतःला तर त्रास करून घेतातच, पण अवतीभोवतीची लोक असतात त्यांना सुद्धा त्यांच्या तपाचा खूप त्रास होतो. अशा प्रकारचं तप करू नये असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. कारण अशा तपामध्ये आतमध्ये बसलेल्या परमात्म्याला अत्यंत क्लेश होतात. शरीरसुद्धा दिवसेंदिवस कृश होतं. भगवंतानी आपल्याला जो देह दिलेला आहे तो काहीतरी साधना करण्यासाठी दिलेला आहे. त्या देहाला कृश करून आतल्या भगवंताला त्रास देऊन जर एखादं तप करत असू तर ते आसुरी तप आहे. आसुषु रमते इति आसुराः.
आसुर म्हणजे कुणाला म्हणायचं, तर पंचप्राणांना बरं वाटतं त्याच्यामध्येच रमणारे ते आसुर. आता इथे उलट होतंय की पंचप्राणांना बरं तर वाटत नाहीच, उलट ते पंचप्राण कृश होत आहेत, अगदी कर्षित होत आहेत. असं तप हे म्हणूनच आसुरी तप म्हणून सांगितलं गेलेलं आहे. आपण 16व्या अध्यायातच बघितलं की आसुरी संपत्ती ही तुम्हाला बंधनात घालते आणि नरकाकडे घेऊन जाते. दिसायला हे तप आहे, पण ते आसुरी तप असल्यामुळे मनुष्याचा घात करणारं, देहाला अत्यंत कष्ट देणारं आणि तरीसुद्धा मुक्ती न देणारं, उलट बंधनात घालणारं असं हे तप आहे. म्हणून अशा प्रकारचं आसुरी वृत्तीने केलेलं तप भगवंताने करू नये असं आपल्याला 16व्या अध्यायातच सांगितलं. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वारं आहेत. एखाद्या कामनेसाठी तुम्ही जर घोर तप करत असाल तर ते करू नका. किंवा क्रोधामुळे एखाद्यावर क्रोध करायचा आहे, एखाद्यावर क्रोध काढायचा आहे म्हणून एखादं तप करत असाल किंवा त्याचं वाईट व्हावं म्हणून एखादं तप करत असाल तर तेही तप करू नका. किंवा कुठल्या तरी लोभानी, देहाच्या लोभानी, आपला देह अमर व्हावा, आपल्याला तिन्ही लोकाचं राज्य मिळावं, सत्ता मिळावी, अशा प्रकारच्या लोभापायी जर एखादं तप करत असाल तर ते तप आसुरी तप आहे. आणि आसुरी वृत्तीने केलेली प्रत्येक गोष्ट मनुष्याला बंधनात घालते, अधोगतीला नेते आणि नरकाकडे घेऊन जाते. म्हणून अशा प्रकारचं 5 आणि 6 ह्या 2 श्लोकांमध्ये जे आसुरी तप सांगितलेलं आहे ते तप करू नये. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मायचैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. हरि ओम तत्सत्.